आज दुपारच्या जेवणाला भाजी काय करू हा प्रश्न पडला होता। तर वांगी होती, तर म्हणलं चला आज वांग्याचं भरीतच करू, पण आज वेगळ्या पद्धतीने करणार आहे। चला ते तुम्हाला शिकवते। सगळ्यात अगोदर म्हणलं इतके सगळे वांगे कधी भाजत बसणार आणि जेवणाचा पण वेळ झाला होता, त्याच्यामुळे एक शॉर्टकट काढला, ते तुम्हाला सांगते। अगोदर वांगे ना एका 4 भागामध्ये असं कट करून घ्यायचं आणि त्यानंतर कढई गॅसवरती ठेवून त्याच्यात 1 पळी तेल टाकायचं आणि चिरून ठेवलेलं सगळं वांगे याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आणि थोडंसं मीठ टाकायचं जेणेकरून ते लवकर शिजेल आणि झाकण ठेवून 10 मिनिटं त्याला छान वाफळून घ्यायचं। इकडं वांग वाफळेपर्यंत ना बाकीची तयारी करून घेते। वांग्याच्या भरीतामध्ये ना खूप सारा कांदा टाकायचा, 4 ते 5 कांदे बारीक चिरून घ्यायचे, त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या ठेचून ठेवायच्या। तोपर्यंत वांग इकडे वाफळून झालंच होतं, त्याला छान मॅशरने मॅश करून घेतलं आणि त्याच कढईमध्ये छान 2 पळी तेल टाकलं, त्यानंतर जिरं मोहरी आणि बारीक ठेचलेला लसूण आणि कांदा ट्रान्सफर केला। छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आणि असलेले सगळे मसाले टाकले। मी याच्यात हळद, मीठ आणि लाल तिखट आणि 1 चिकन मसाल्याची पुडी टाकली होती। त्यानंतर वाफळून घेतलेला वांग्या याच्यामध्ये ट्रान्सफर केला आणि छान शेवटी गार्निशिंग केलं कोथिंबीरने। असं हे झटपट वांग्याचं भरीत तयार होतं आणि तसंही म्हणतात की गॅसवर वांगे भाजू नये, कॅन्सरची लक्षणं आहेत ते, त्याच्यामुळे असं झटपट तुम्ही बनवून बघू शकता आणि चवीला पण खूप छान झालं होतं। ही वांग्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की कशी झाली। चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।